महाराष्ट्रीयन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या रेसिपी मिळतील। नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी कटाची आमटी बनवून दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य ही बघा, चण्याची डाळ आहे 150 ग्रॅम मी चण्याची डाळ घेतलेली आहे। ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, चांगली चोळून घ्यायची असे धुवून। हे बघा, आता मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता याला मी कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आपण ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। हे बघा, कटाच्या आमटीसाठी हे खोबरं घेतलेलं आहे बघा एवढं, आणि लसूण घेतलेला आहे, आणि मी डाळ मगाशी शिजत घातलेली आहे बघा। अजून गरम आहे कुकर। हे बघा, डाळ अशी शिजलेली आहे। आता मी थोडे थंड झाले की तुम्हाला दाखवते। ही बघा, आता मी कुकरमधनं डाळ खाली काढून घेतलेली आहे। तर हे बघा, डाळ अशी शिजून घ्यायची, एकदम शिजली पाहिजे। 3 शिट्ट्या केलेल्या आहेत, आणि हिला ना अशी हाताने करायचं, लगे गाळ होणार त्याजवळ। अशी नाही तर फिरक्यानं वगैरे करायची तर लगेच होतं। हे बघा, आता लगेच जरा हलवलं तरी पण ह्याचं, तर मी आता ह्याला घोटून घेते। तर हे मगाशी मी तुम्हाला लसूण आणि खोबरं दाखवलं होतं, हे टेचून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये। कोथिंबीर आहे, ही कांदा लसणाची चटणी आहे, कढीपत्ता, मीठ, जिरे, मोहरी, थोडीशी हळद आणि थोडी लाल मिरची पावडर टाकणार आहे, गरम मसाला पावडर आणि धने जिरे पावडर आणि तेल। कढई बघा मी गरम करत ठेवलेले, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं, चांगलं गरम होऊन द्यायचं। बघा, ही 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, कढीपत्ता आणि लसूण आणि खोबरं बघा, हे टेचून घेतलेलं आहे, चांगलं भाजून घ्यायचं। हे बघा, आता हे भाजलेलं आहे बघा। ह्याच्यामध्ये ही कांदा लसणाची चटणी आहे बघा, 1 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त घाला। धने जिरे पावडर 1 चमचा आहे, गरम मसाला पावडर 1 चमचा आहे, कलरवाली मिरची आहे बघा, अर्धा चमचा टाकलेली आहे, अर्धा चमचा हळद आहे। मी कांदा लसणाच्या चटणीची बी व्हिडिओ टाकलेली आहे, आणि कलरवाल्या मिरचीची बी मी व्हिडिओ टाकलेली आहे बघा। हे बघा, आता हे चांगलं भाजलेलं आहे बघा। आता ही डाळ बघा मी घोटून घेतलेली आहे। हे बघा, आता मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे, अजून अर्धा ग्लास पाणी ओतायचं। हे बघा, कटाची आमटी म्हणजे थोडी पातळ असते। ही कटाची आमटी का म्हणतात, ही पुरणपोळीची आमटी आहे बघा। आपण जेव्हा पोळ्या बनवतो, डाळ शिजवतो, त्याच्या पाण्याची ही आमटी बनवतात। तर ही आमटी बघा थोडी पातळच असते, आणि त्याच्यामध्ये ना डाळ कमी असते। तर आता ह्याच्यामध्ये बघा मी डाळ बारीक करून घातलेली, आता ही अजून उकळी केली की ती बघा डाळ पूर्ण बारीक होऊन जाईल। तर अशा प्रकारे बघा ही कटाची आमटी असते। ही भातावर खायला छान लागते, पुरणपोळीवर बी खायला छान लागते। तुम्ही अशी चपाती बरोबर जरी खाल्ली तरी ही चवीला चांगली लागते। चवीपुरतं बघा मीठ। आता ह्याला चांगली उकळी फुटून द्यायची। हे बघा, आता ही आमटी चांगली उकळलेली आहे। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, आता ही बघा कटाची आमटी, ह्याला कटाची आमटी म्हणतात। ही जर रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।